नमस्कार मित्रांनो, सुस्वागतम. घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता जानकी ही घाईने सुमित्राचा फोन आल्यानंतर नानांना भेटायला रणदिव्यांच्या घरी निघते आणि ऋषिकेशला म्हणते की ऋषिकेश, मी आले, एक असं घाईचं काम आहे, कारण सगुणाने मला बोलावलेलं आहे. सगुणाला भेटायला चालले कारण ती देवळात आहे आणि तिने आपल्याला स्पर्धा जिंकावी म्हणून देवळात पूजा ठेवलेली आहे, म्हणून मला घाईने तिकडे बोलावले. तेव्हा आता लगेच ऋषिकेश ते ऐकून म्हणतो की हो का जानकी, अगं मग आम्ही सुद्धा येतो आणि चल ना ओवी, आपण सुद्धा जाऊयात. तेव्हा आता जानकीला टेन्शन येतं. जानकी म्हणते की नाही ऋषिकेश, हो ऋषिकेश, आम्ही सर्वजणी बायकाच आहोत, मग तुम्ही तिकडे येऊन काय करणार आहात, त्यामुळे तुम्ही कशाला येतात, आणि जरही तुम्हाला हरकत नाही यायचं असेल तर येऊ शकतात, कारण आम्ही सर्वजणी बायकाच तिथे पूजा करणार आहोत. तेव्हा आता लगेच ऋषिकेश म्हणतो अगं जानकी नको, कारण तिथे सर्व बायकाच आहेत आणि मी तरी तेथे येऊन काय करणार आहेत. मग तू एक काम कर, तू माझ्या वतीने देवीला प्रार्थना कर आणि देवी आईला सांग की उद्या आम्हाला जिंकून दे म्हणून. तेव्हा ओवी म्हणते की आई, माझ्याकडून सुद्धा तू देवीला प्रार्थना सांग. तेव्हा आता जानकीला वाईट वाटतं. जानकी मनात म्हणते की सॉरी ऋषिकेश, अहो मला तुमच्याशी बोलून खोटं बोलून अगदी नानांना भेटायला जावं लागतं, पण तरी सुद्धा मी तुमच्याशी खोटं बोलते, मला माफ करा. जानकी म्हणते की येऊ का मी, म्हणून जानकी आता निघून जाते. तर ऋषिकेश आणि ओवी अगदी खुश म्हणतात की सांभाळून जा. तेव्हा जानकी निघून जाते. त्यानंतर आता सौमित्रा आणि अवंतिका हे गाडीतून आता लॉंग असे ड्रायव्हिंगसाठी येतात, कारण लंचला त्यांना अवंतिकाच्या डॅडासोबत आलेले असतात, म्हणून ते आता इकडे इतक्या लांब येतात. तर सौमित्र खुश म्हणतो की खरंच अवंतिका, किती छान वाटतं ग, इतक्या दिवसातून आपण इकडे आलो. त्यावर आता अवंतिका म्हणते की सौमी, अरे मला टेन्शन आलेले आहे. तर आता सौमित्र हसून विचारतो की कसलं टेन्शन ग अवंतिका. तेव्हा आता अवंतिका म्हणते की अरे असं काय करतोस, मला गेमचं टेन्शन आलं, आणि काय रे आपली प्रॅक्टिस सुद्धा नाही, आणि तुला काय वाटतं सौमी उद्या कोणता गेम असेल, कोणता गेम आपण खेळणार आहोत. तेव्हा आता सौमी म्हणतो की हे पग काही पण असून दे, आपल्याला काय फरक पडतो अवंतिका, आपल्याला फक्त एन्जॉय करायचं आहे. तेव्हा आता अवंतिका म्हणते की हे पग सौमी, अरे तू नीट माझ्या बोलण्याकडे लक्ष तरी दे, मी काय बोलते याच्याकडे तुझं कधीही लक्ष नसतं का सौमी, तुला कशाबद्दल बोलले होते. तर सौमित्र म्हणतो की तू बऱ्याच काही गोष्टीबद्दल बोलते, पण एक्झॅक्टली म्हणजे आता कोणत्या विषयाबद्दल बोलते तू, ही मला नाही माहिती. तर अवंतिका म्हणते की वा सौमी, कसा टिपिकल नवऱ्यासारखा बोलला रे तू. अरे मी तुला काय म्हटले होते, गेम्स आणि एन्जॉयमेंट हे सर्व ठीक आहे, परंतु ही गेम्स मी एन्जॉयमेंट म्हणून नाही खेळत, मला त्या ऐश्वर्याच्या नाकावर टिचून. तर लगेच सौमित्र म्हणतो की हो, तुला ऐश्वर्याच्या नाकावर टिचून तो गेम जिंकायचा आहे आणि तिला जिंकून द्यायचं नाही, हेच तू म्हणाली होती ना. तर अवंतिका म्हणते की हो, काय रे सौमी, तुला तर ऐश्वर्याचा खूपच राग येतो. तेव्हा आता सौमित्र म्हणतो की हो, आहेच तशी ती अगदी नालायक बाई. तेव्हा आता अवंतिका म्हणते की हो ना, अगदी बरोबर आहे, पण असे सुद्धा म्हणतात की एखाद्या माणसाचा राग आपण तेव्हाच करू शकतो जेव्हा त्या माणसाबद्दल आपल्या मनात खूप काही असतं. सौमित्र म्हणतो की काय अवंतिका, अगं काय म्हणतेस माझ्या मनात आणि तिच्याबद्दल. अवंतिका म्हणते की मग संक्रांतीच्या अगोदर तूच तिचा हात पकडून होता ना. सौमित्र म्हणतो की अगं मी तिचा हात पकडला नव्हता, तर तिने जबरदस्तीने माझा हात पकडून ठेवला होता, आणि अनादर म्हणजे तो हात मी सोडवणार होतो, त्याच वेळेस नेमकं तू आली होती. उलट तू भलते सुलते असे विचार माझ्या मनामध्ये आणून देऊ नकोस, आणि तुला माहिती आहे ना ती माझ्यासोबत काय वागली आणि म्हणजे कोणत्या पद्धतीने वागली, हे सर्व तुला माहिती आहे अवंतिका, तरी सुद्धा तोच विषय कशाला काढते तू परत. अवंतिका म्हणते की अरे सौमी, ते सर्व काही अगदी भूतकाळ म्हणजे पास्ट झाला. अरे मग आता मूळ मुद्दा काय आहे, तर प्रेझेंटचा, आणि ते तुला अजून सुद्धा तिचा राग येतो. तर लगेच सौमित्र म्हणतो की कारण का राग येतो, तिने जानकी बहिणी आणि ऋषिकेश दादा यांचा अपमान करून त्यांना घराच्या बाहेर काढले म्हणून येतो. आज तिच्यामुळे आपली ओवी आपल्यापासून दुरावली, आणि सारंग जो काही बिचारा भोळा होता तर तो सुद्धा तिच्यामुळेच भरकटला. नानांची अवस्था तिच्यामुळेच झाली, आणि आपल्या आईची आपल्या मुलांसाठी असणारी घालमेल, हे सर्व जर आठवले ना तिडीक जाते माझ्या डोक्यामध्ये, दुसरं काही नाही. या कारणामुळे तिचा मला इतका राग येत असतो, आणि फक्त हे एकच कारण आहे, दुसरं कोणतंही कारण नाही. तेव्हा सौमी आता चिडून हे सर्व बोलतो. तर अवंतिका म्हणते की सौमी प्लीज, अरे शांत हो, मी मस्करी करत होते, कशाला तू इतका स्वतःचा मूड खराब करून घेतोस.
आय एम सॉरी प्लीज, अरे शांत हो. तेव्हा आता सौमित्र म्हणतो की हो ना, मग परत असे काही विषय काढून माझं डोकं मात्र आणखीन भनकावूच नको, नाहीतर पुढच्या जो सिग्नल असेल ना त्याला उतरून देईन. अवंतिका म्हणते की काय सौमी, एवढी हिंमत? अरे आणि काय रे सौमी, तुला माझ्या बाबांच्या हातचं पॉपलेट तर खायचं आहे ना? तर लगेच सौमित्र म्हणतो की हो, आणि अवंतिका आणि सौमित्र एकमेकांशी परत खुश होतात. तेव्हा आता अवंतिका जे काही वेपर्स खात असते तर ते संपले जातात. तर अवंतिका पुन्हा विचारते की सौमी, अरे अजून काही खाण्यासाठी आहे का? मला इतकी भूक लागली. तेव्हा आता सौमित्र म्हणतो की अगं बाई, अगं अवंतिका, तुला बाबांच्या हातचं पॉपलेट तर खायचं असेल ना, मग भूक नको का ठेवायला? त्यानंतर आता इकडे जानकी ही नानांनी बोलावलेलं आहे म्हणून रणदिव्यांच्या आशीर्वाद बंगल्यामध्ये येते आणि तेथे आता ती दरवाजा उघडते. संपूर्ण तेथे अंधार असतो आणि दार उघडत असल्यामुळे जानकी विचार करते की दार का उघडं असेल आणि लाईट बंद का असेल, घरामध्ये का अंधार असेल, म्हणून जानकी आता विचार करते आणि आईंना आवाज देते की आई आई. परंतु जानकीच्या पायाशी काही पैसे असे पडलेले असतात, कारण ह्या ऐश्वर्या आणि सारंगचा प्लॅन आता ह्या जानकीला फसवण्यासाठी असतो. परंतु जानकी मात्र आता त्याच लगेच अशी बळी पडते. म्हणजे आता ती त्यांच्या प्लॅनचं जे काही आहे ते माहिती नाही, परंतु आईंनी बोलावलं नानांना भेटण्यासाठी म्हणून आपली जानकी बिचारी घरी येते आणि घरात मात्र हे काही आता दुसरंच तिच्यासमोर वाढून ठेवलेलं असतं. आईंना आवाज देते की आई आई. आता जानकी म्हणते की यांनी तर मला भेटायला बोलावलं, मग घरात कोणीच नसेल का, कुठे गेले असतील? म्हणून जानकी आता परत आई आई असा आवाज देते. पण जे पैसे तिथे खाली ठेवण्यात आलेले असतात तर त्या पैशाला जानकीचा पाय लागतो. तेव्हा आता जानकी लगेच ते पैसे उचलते आणि अरे देवा, एवढे पैसे, आणि तेवढ्यात लाईट सुद्धा सारंगच ऑन करतो आणि सारंग पुढे येतो. तेव्हा आता जानकी म्हणते की अहो सारंग भाऊजी, हे काय हो, अहो एवढे पैसे येते होते आणि बरं झालं मीच आले, हे धरा बरं पैसे आणि नीट जपून व्यवस्थित ठिकाणी ठेवा. आणि तेवढ्यात आता जानकी सारंगच्या हातात ते अगदी सोमनाने ते पैसे द्यायला तयार होते, कारण तिच्या मनात तर काही नसतं. तेव्हा आता सारंग फक्त शांत उभा असतो आणि तेवढ्यात आता ही कपटी ऐश्वर्या, ही नालायक ऐश्वर्या आता मात्र जे आपले मीडिया म्हणजे आहे तर ते सर्वांना घेऊन येते. कच्छप सर आणि जे काही आता नाईक सर, या बघा बघा हे काय होतंय, आणि बघा बघा अहो हा आहे ह्या जानकीचा खरा चेहरा, आणि व्यवस्थित नीट शूट करा. म्हणून आता हे सर्व काही रेकॉर्ड आणि व्हिडिओ हे आता व्यवस्थित मोबाईलमध्ये शूट केले जात असतात. तेव्हा मात्र आता जानकीला हे बघून खूप असं टेन्शन येतं. जानकी म्हणते की हे काय करतात तुम्ही, आणि ऐश्वर्या हे सर्व काय आहे? तेव्हा ऐश्वर्या म्हणते की एकही शब्द बोलू नकोस. जानकीला मात्र आता हे काय होतं हे काही कळत नाही. ऐश्वर्या म्हणते की अगं पुढच्या फेरीमध्ये आम्ही हरावं म्हणून सरळ सरळ तो आमच्या घरामध्ये आम्हाला लाच देण्यासाठी आली. हे ऐकल्यानंतर मात्र आता जानकीच्या पायाखालची जमीन हादरते. जानकीला मोठा धक्का बसतो. जानकी म्हणते की काय लाज? आणि ऐश्वर्या अगं काही कसं बोलतेस, कसली लाज? अगं काय बोलतेस? अगं जेव्हा मी घरात आले तेव्हा अंधार होता आणि हे पैसे माझ्या पायाशी लाथडले म्हणून ते पैसे मी उचलले आणि ते उचलून मी सारंग भाऊजींना देत होते, आणि तू काय बोलतेस? हो ना सारंग भाऊजी, सांगा हो तुम्ही, मी तुम्हाला हे पैसे उचलून देत होते की नव्हते? तेव्हा सारंग सुद्धा आता खोटं बोलतो. सारंग म्हणतो की वहिनी अगं हे पैसे येथे पडले नव्हते, तर हे पैसे स्वतः तू घरून आम्हाला देण्यासाठी घेऊन आली तुझ्या बॅगमध्ये. तेव्हा आता जानकीला खूप असं वाईट वाटतं. जानकी ही सारंगला म्हणते की सारंग भाऊजी तुम्ही खोटं बोलतात. तेव्हा आता नाईक सर लगेच म्हणतात इनफ जानकी वहिनी, अहो तुम्हाला रंगे हात पकडलं, आता तरी तुम्ही खोटं बोलू नका. स्पर्धेचा नियम तुम्ही मोडला, एका स्पर्धकाला हरवण्यासाठी तुम्ही लाच देण्याचा प्रयत्न केला. तेव्हा आता ऐश्वर्या म्हणते की हो ना, अहो तुम्ही अगदी बरोबर बोलतात, हिने खेळाचा नियम मोडला, त्यामुळे हिला आत्ताच्या आत्ता या स्पर्धेतून खेळाच्या बाद करा. तेव्हा आता हे ऐकल्यानंतर जानकीला धक्का बसतो. त्यानंतर आता इकडे ओवी आणि ऋषिकेश हे लुडोचा खेळ खेळत असतात आणि तेव्हा मात्र ओवी हारते. तर आता ऋषिकेश मस्त तिला गंमत करण्यासाठी एक गाणं म्हणतो की कशी नशिबाने खट्टा आज मांडली. तेव्हा ओवी आपली रुसून बसते आणि ऋषिकेश तिला चिडवत असतो, आता माझा डाव आहे. आणि तेव्हा आता ओवी रुसून बसते, तोंड वळवते आणि हा बोरिंग गेम मला नाही खेळायचा असं अगदी लाडात म्हणते. तेव्हा आता ऋषिकेश विचारतो की काय झालं बाळा? ओवी म्हणते की मला आई हवी आहे, आई येण्यासाठी अजून किती वेळ आहे बरं बाबा? तेव्हा आता ऋषिकेश म्हणतो की अगं आईने सांगितलं ना ती देवळात गेली म्हणून, येईल म्हणून. आणि तेवढ्यात मात्र मित्रांनो आता ज्यांना भेटायला आता ही जानकी कारण सांगून गेली होती ती सगुणाच तेथे येऊन तडफडते आणि आता ऋषिकेशला
म्हणजे सगुना येथे का आली म्हणून टेन्शन येते. तेव्हा आता त्यांना असं वाटतं की सगुना मावशी आली म्हणून आई सुद्धा आली असेल, म्हणून ओवी धावतच येते. ऋषिकेश म्हणतो की हो हो जा, आई सुद्धा आली असेल. यांना कुठे माहिती असतं की जानकी कुठे गेली म्हणून. तेव्हा ओवी ही सगुना मावशीला विचारते की सगुना मावशी आई कुठे आहे. तर आता सगुना म्हणते की अगं ओवी, मी तर आईलाच भेटायला आले. तेव्हा सगुना ऋषिकेशला विचारते की दादा अहो वहिनी कुठे आहे. तर ऋषिकेश म्हणतो की अगं जानकी तर तुलाच भेटायला गेली. तेव्हा आता सगुना म्हणते की काय मला. ऋषिकेश म्हणतो की हो तुला. सगुना म्हणते की मी कुठे बोलवलं त्यांना भेटायला. तर ऋषिकेश म्हणतो की अगं सगुना तू असं काय करते, तूच ते जानकीला म्हणजे देवळात भेटायला बोलावलं होतं, तू आमच्यासाठी पूजा ठेवली होती ना, आणि ती तर बराच वेळ झाला इथून गेलेली आहे म्हणून. तेव्हा आता ऋषिकेशच्या लक्षात येतं. ऋषिकेश म्हणतो की एक मिनिट, याचा अर्थ तुम्ही देवळात तर नव्हतातच ना. मग आता सगुना मुद्दा म्हणते की अरे देवा हो, मी तर त्यांना देवळात भेटायला बोलावलं होतं आणि त्या मला देवळात सुद्धा भेटल्या, पण मला जरा काम होतं म्हणून मी जरा लवकरच तेथून निघले होते. तेव्हा आता ऋषिकेशला समजतं की सगुना खोटं बोलते म्हणून. सगुना म्हणते की मला असं वाटलं होतं की वहिनी एव्हाना घरी आल्या असेल, परंतु त्या तर आलेच नाही आणि मी आलेच बरं का दादा, असे बोलून सगुना लगेच घाईने जायला निघते. तेव्हा आता ऋषिकेश ओळखतो. ऋषिकेश म्हणतो की थांब आणि सगुनाला विचारतो की तुम्ही दोघी देवळात होतात ना. तेव्हा सगुना म्हणते की हो. तेव्हा आता ऋषिकेश विचारतो की मग मला सांग देवळात आज काय होतं. तेव्हा आता लगेच सगुना म्हणून जाते की महाप्रसाद. तेव्हा आता मी महाप्रसाद घेतला आणि लगेच निघाले. तेव्हा आता लगेच ऋषिकेशला खूप असा भयंकर राग येतो. ऋषिकेश सगुनाला म्हणतो की किती खोटं बोलतास ग तुम्ही. अगं जानकी सुद्धा खोटं बोलली आणि तू सुद्धा आता खोटं बोलते. जानकीने मला सांगितलं की तू आमच्यासाठी देवळात पूजा ठेवलेली आहे म्हणून ती तिकडे गेली आणि तू येथे मला सांगते की जानकी मला भेटून गेली म्हणून. मग तुम्ही इतकं खोटं का बोलता, का तू जानकीला वाचवतेस, काय झालं तुम्हाला इतकं खोटं बोलण्यासाठी. आणि आता ऋषिकेश खूप असा भडकतो, जानकी सुद्धा. तेव्हा आता सगुना घाबरते. सगुना म्हणते की ऋषिकेश दादा शांत व्हा, अहो वहिनी येतीलच, तुम्ही फोन करून पहा ना. तेव्हा आता लगेच ऋषिकेश खूप चिडतो. ऋषिकेश म्हणतो की काय करायचं आहे ते मी माझं बघून घेईल आणि मी शोधेलच जानकीला, माझा संताप होईल अशा ठिकाणी जानकी तू मात्र सापडू नकोस. आणि ओवीला म्हणतो की ओवी तू आता सगुना मावशी बरोबर थांब, आलोच मी. म्हणून आता ऋषिकेश जानकीला भेटायला देवळात जाणार असतो की जानकी तेथे आहे का म्हणून. त्यानंतर मात्र आता इकडे जानकी ही त्या सर्व सरांना सांगत असते की हे बघा मी खरं सांगते, हे पैसे माझे नाहीत, हे पैसे येथे पडले होते, एवढे पैसे माझ्याकडून कुठून येतील, तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवा, नक्की यांचा काहीतरी गैरसमज झालेला आहे. तेव्हा आता ऐश्वर्या म्हणते की गैरसमज आणि आमचा या लोकांना सुद्धा खोटे ठरवणार का, या लोकांना. तेव्हा ऐश्वर्या त्या सर्वांना म्हणते की तुम्ही हिच्या ॲक्टिंगवर विश्वास ठेवू नका, रडण्याच्या ॲक्टिंगमध्ये ही खूप असे एक्सपर्ट आहे, त्यामुळे तुम्ही तिच्यात असं विश्वास ठेवूच नका. या अगोदर सुद्धा खोटेपणाची आमच्या घरामध्ये खूप अशी नाटकं हिने गाजवली, म्हणूनच आम्ही हिला शाल आणि श्रीफळ देऊन या घरातून हाकलून लावले होते. बघा ना, इतकं करून सुद्धा ही बाई अजून सुद्धा काही कमी झाली नाही आणि लबाडी करण्यासाठी पुन्हा ती आमच्या घरामध्ये शिरलीच ना. तेव्हा आता जानकीच्या डोळ्यात पाणी सुद्धा येतं. जानकी म्हणते की ऐश्वर्या अगं जनाची नाही तर मनाची तरी ठेव ग, मला माहिती आहे की हा डाव तुझाच आहे. तेव्हा ऐश्वर्या लगेच अगदी नाटक करायला तर एक्सपर्ट असते. ऐश्वर्या म्हणते की अरे देवा आणि डोक्याला हात लावते की सारंग ना, अहो चोरी तर हिने केली आणि आरोप खोटे मात्र माझ्यावर करते. आणि ऐश्वर्या लगेच म्हणते की काय ग, तुझ्याकडे निर्दोष असल्याचा काय पुरावा आहे सांग ना. आणि माझ्या नवऱ्याला पैसे देताना सगळ्यांनी तुला बघितले हो की नाही सारंग. तेव्हा आता नंदी बैलासारखा दिसणारा बैल हा सारंग मात्र शांत राहतो, तो फक्त पाहत राहतो. तरी सुद्धा आता ह्या जानकीचा सारंगवर विश्वास असतो. जानकी म्हणते की सारंग भाऊजी तुम्हाला माहिती आहे ना तुमची जानकी वहिनी असं काही करणार नाही म्हणून, मी लाच वगैरे काही देत नसते. मला माहिती आहे की ऐश्वर्याच्या बोलण्यात अडकून तुम्ही हे सर्व करतात ना, हे सर्व करण्यासाठी तिनेच तुम्हाला भरीस पाडले ना. तुमचा माझ्यावर विश्वास नाही ना आजपर्यंत, मी फक्त तुमच्या चांगल्याचाच विचार केला. त्यामुळे सारंग भाऊजी अहो तुम्ही तरी प्लीज असं वाईटात मला पाडू नका, प्लीज मला खोट्यात पाडू नका, मी तुमच्यासमोर हात जोडते सारंग भाऊजी.
समोर विनंती करते, हात जोडते आणि जानकी खरंच आता सारंग समोर रडत विनंती करते हात जोडून की प्लीज तुम्ही ऐश्वर्याचं ऐकू नका आणि असं काही खोटं बोलू नका, माझ्यावर असे आरोप करू नका. तेव्हा आता सर विचारतात की काय मिस्टर सारंग ह्या जे काही म्हणतात ते खरं आहे का. सारंग फक्त भिट्या पाहत असते. तेव्हा सारंग सुद्धा हा नंदीबाईला सारखा दिसणारा अगदी ऐश्वर्याच्या पापामध्ये सामील होतो आणि तो आता सर्वांसमोर म्हणतो की जज साहेब अहो ह्या खोटं बोलतात आणि ह्या पैसे देण्यासाठी त्यांच्या घरूनच घेऊन आल्या होत्या आम्हाला लाच देण्यासाठी. तेव्हा आता जानकीला खूप असं वाईट वाटतं आणि आता जे जजेस साहेब असतात तर ते म्हणतात की हे बघा तुम्ही इतक्या खालच्या थराला जाता हे मला वाटलं नव्हतं आणि स्वतःच्याच घरामध्ये पैसे देण्यासाठी तुम्ही आता येथे आलात आणि ती पण आपल्याच ह्या नातेवाईकांना म्हणजे आपल्याच घरातील लोकांना लाच द्यायला आलेत आणि ते केवळ स्पर्धा जिंकण्यासाठी. का असं केलं म्हणून आता जानकीवर आणखीन आरोप व्हायला सुरुवात होते. जानकीला हे काही कळत नसतं की नक्की हे काय होते, कारण आता ऐश्वर्या आणि सारंग कोणत्या थराला जाऊन त्यांनी कोणते आरोप केले याचा जबर धक्का आता जानकीला बसतो. काय पुरावा पाहिजे तुम्हाला. तेव्हा आता जयसाहेब असं म्हटल्यानंतर ऐश्वर्या लगेच म्हणते की हो ना तेच तर लेक्चर क्वीन आहे हे आणि जानकी हे बघ तू लबाडी करण्याचा जो काही गुन्हा आहे तो सिद्ध झाला, कळले ना तुला, त्यामुळे तुझी ही फालतू बडबड आहे ना ती प्लीज बंद कर. आणि त्या सरांना म्हणते की सर प्लीज जो काही निकाल लावायचा आहे ना तो निकाल लावून घ्या. तेव्हा मात्र आता जानकीला खूप असा राग येतो. जानकी खूप भडकते आणि काय ग तुझा निकाल तर मी लावणार आहे आणि तुझ्या कर्मांची शिक्षा मी तुला देणार आहे हे लक्षात ठेव आणि ते पण योग्य वेळ आल्यानंतर. आणि राहिला प्रश्न गुन्हा केल्याचा, त्यामुळे मी कोणताही गुन्हा केलेला नाही, आत्ताच मी हे काही केलेले नाही हे सिद्ध करते, सिद्ध करून दाखवतेच. मी येथे स्वतःहून आले नव्हते तर माझ्या आईंनी म्हणजे माझ्या सासूबाईंनी फोन करून मला येथे बोलावलं होतं, त्यामुळे तुम्ही त्यांनाच विचारा, त्यामुळे तुम्हाला खरं काय आणि खोटं काय हे सर्व कळेल. म्हणून आता जानकी सुमित्राला आवाज देते की आई आई. तेव्हा आता लगेच आई पण घरात नसते. ह्या ऐश्वर्या आणि सारंगने आता मुद्दाम तिला सुद्धा देवळात पाठवलेलं असतं. ऐश्वर्या म्हणते की बघितलं का सर अजून एक नवीन स्टोरी. आणि काय ग जानकी ऍक्टिंग करण्यात तर तू एक्सपर्ट आहेच, आणखीन एक नवीन स्टोरी का. आणि काय ग उभ्या आत्ताच्या आत्ता किती स्टोऱ्या तू बनवल्यात आणि हे बघ येथे आमच्या घरात येऊन तू अशी बोंबाबोंब करायची नाही, आई घरात नाही. त्यावर तर जानकी म्हणते की असं नाही होऊ शकत, आईंनी मला फोन केला होता आणि त्यांनीच मला येथे येण्यासाठी सांगितले होते, त्यामुळे मला तर असं वाटतं की ह्या ऐश्वर्यानेच त्यांना कोंडून ठेवलं असेल. तेव्हा लगेच ऐश्वर्या म्हणते की काय मी, तर जानकी म्हणते की हो तू हे सर्व करू शकते, मी आईंना बोलावते. म्हणून आता जानकी घाईने आईंना आवाज देत नानांच्या रूम मध्ये येते. ऐश्वर्या म्हणत असते की आई तिकडे नाही ग, तिकडे कशाला जाते. तेव्हा जानकी घाईने जाते तर इकडे ऐश्वर्या आता ह्या सर्वांना म्हणत असते की बघितलंस का, बघितलं ना तुम्ही, आमच्या घरात तर शिरली आणि सरळ आता आमच्या खोलीत सुद्धा शिरते. त्यामुळे हे बघा मी तुम्हाला सांगते हिच्यावर विश्वास ठेवू नका आणि हिच्या बोलण्यात तर अजिबात येऊ नका. आणि अहो मी जाते, नाना एकटेच आहे खोलीमध्ये, नाहीतर ही परत काहीतरी करायची. तेव्हा मात्र आता जानकी घाईने नानाकडे येते आणि नाना आई कुठे, आई मी जानकी असं नानांना सांगते. तेव्हा आता नाना ते असं करत असतात, परंतु ऐश्वर्या लगेच तेथे येते आणि दरवाजा लावून घेते आणि लगेच आता तेथे अगदी ॲटिट्यूड मध्ये उभी राहते आणि म्हणते की अगं स्वतःला त्यांना नीट व्यवस्थित बोलता येत नाही, मग ते तुला कसे सांगतील की आई कुठे आहे. जरा इकडे माझ्याजवळ, मी सांगते की तुला आई कुठे आहे ते. तेव्हा आता जानकी रागाने विचारते की ऐश्वर्या आई कुठे आहे. तेव्हा आता ऐश्वर्या म्हणते की असं नाही, मी तुला या अगोदर सुद्धा शिकवलं आहेच ना की काय करायचं ते, अगोदर हात जोडायचे मग पाया पडायचं आणि नंतर नाक घासायचं. तेव्हा आता जानकी म्हणते की बाद झालं, तुझी ही नाटकं बंद कर, बऱ्या बोलाने सांग की आई कुठे आहेत. तर ऐश्वर्या म्हणते की आई गेल्यात देवा घरी. तेव्हा आता जानकी ही जोरात ओरडते. तेव्हा मात्र ऐश्वर्या आपल्या कानात खूप असा त्रास होतोय म्हणून आपले कान असे जरा किंचाळल्यावर सारखं करते, कान दाबते आणि म्हणते की अगं हो किती किंचाळते, माझ्या कानात अगदी खाज आली. अगं आई देवळातच गेल्या, माझ्या प्लॅन नुसार त्यांच्या लाडक्या जानकीने देवळात बोलावलं होतं. तेव्हा मात्र आता त्यांचा तो सर्व प्लॅन झाल्यानंतर सुमित्रा वाटच पाहते की जानकी अजून का आली नसेल, किती वेळ झाला. तेव्हा आता लगेच ऐश्वर्या सारंगला खाली पाठवते आणि तो जानकी बहिणी बरोबर बोलत आहे असे नाटक करत खालीच येतो. तेव्हा लगेच आता मी सांगतो, अगं जानकी बहिणी मी लगेच सांगतो. म्हणून आता सुमित्रा विचारते की काय रे सारंग, कुणाचा फोन होता. तेव्हा आता सारंग पुन्हा एकदा खोटं बोलतो.
अगं जानकी बहिणीचा कॉल होता आणि तिला येथे येणे शक्य नाही म्हणून तिने तुला देवळात भेटायला बोलावलं. मग निघ लवकर. तेव्हा सुमित्रा म्हणते की अगं बाई तिने असं अचानक मला देवळामध्ये का भेटायला बोलावलं असेल. तेव्हा आता सारंग म्हणतो की अगं ऋषिकेश दादाला संशय येईल म्हणून ती मला सांगितलं की आईला तिकडे देवळात पाठवून दे म्हणून. मी सांगितलं तिला की आईला मी पाठवून देतो आणि जा बरं आई लगेच जा, तिला उशीर होईल परत जाण्यासाठी. तेव्हा आता लगेच सुमित्रा म्हणते की अरे मी एकटी, अरे तुला तिची माफी मागायची आहे मग तू सुद्धा माझ्या सोबत चल. तेव्हा ऐश्वर्या आता लगेच या दोघांकडे पाहत असते. तर सारंग म्हणतो की आई हे बघ मला तर माफी मागायची आहे, मी मागून येतो तोपर्यंत तू पुढे जा, तोपर्यंत तू तिला समजाव आणि मी मागून येतो आणि तिची माफी मागतोच. जा बरं तू लवकर, नाहीतर तुझी आणि तिची चुकामुक होईल. जा बरं. आता सुमित्रा म्हणते की माझा फोन यांच्या रूम मध्ये आहे, मी घेऊन येते. सारंग म्हणतो की नाही आई तू आता तिकडे जा, मी तुझा फोन घेऊन मागून येतो. अगोदर तुझं तिकडे जाणं गरजेचं आहे की कारण वहिनी तिकडे थांबून राहील. सुमित्रा म्हणते की हो हो जाते पण तू सुद्धा ये. तर सारंग म्हणतो की हो हो काळजी करू नको, मी सुद्धा येणारच आहे मागू. आणि आता खोटं बोलून ऐश्वर्यानी हे सारंग सुमित्राला देवळात पाठवून देतात. आणि आता हे ऐश्वर्या अगदी खुश होऊन जानकीला सांगते आणि काय ग जानकी कसा वाटला तुला माझा हा प्लॅन. तेव्हा मात्र आता जानकीला खूप राग येतो. जानकी म्हणते की काय प्लॅन आणि काय ग अजून किती असं खालच्या थराला तू जाणार आहेस. तर ऐश्वर्या म्हणते की हो ना अजून खूप काही जायचं, ही तर फक्त सुरुवात आहे ग. तू तर नात्यांना जोडण्याचा नवा कथेचा अध्याय सुरू केला होता, मी तर तुमच्या विश्वासातील तोडणाऱ्या पर्वाची सुरुवात केली. तेव्हा आता जानकी म्हणते की हो तू कर काही पण, तुला जे करायचे असेल ते कर, परंतु माझा आणि ऋषिकेश या दोघातील जो काही विश्वास आहे तर तो विश्वास तू कधीही तोडू नाही शकत, हे लक्षात ठेव. तो विश्वास तू कधीच संपू शकणार नाही. तेव्हा ऐश्वर्या म्हणते की संपेल ग संपेल. आज मात्र तुमचा विश्वास हरेल आणि उद्या मात्र तुम्ही स्पर्धा हरता आणि स्पर्धा तर खेळता आली तर ना. तेव्हा आता जानकीला राग येतो. जानकी तडक बाहेर निघून जाते. तेव्हा आता नाना जानकी असं करत असतात. तर ऐश्वर्या म्हणते की अरे म्हाताऱ्या गेली ती काय ए असं करतो म्हणून आता नानांचा अपमान करून ती सुद्धा बाहेर येते. तर जानकी बाहेर येते. तेव्हा आता लगेच सर्व विचारतात की काय हो सापडले का तुमच्या आई. तेव्हा आता जानकी म्हणते की नाही हो त्या देवळ्यात गेल्या, घरी नाही त्या. तेव्हा आता जजेस म्हणतात की अहो पण त्यांनी तुम्हाला येथे बोलावलं होतं, जर त्या देवळात आहे तर मग तुम्ही इथे का आलात. तेव्हा आता जानकी म्हणते की कारण त्या हिच्या सांगण्यावरून म्हणून ऐश्वर्याकडे बोट करते आणि हिने यांना देवळात पाठवले होते असं सांग. ऐश्वर्या म्हणते की काय मी त्यांना देवळात पाठवले. तेव्हा आता जानकी म्हणते की हिच्या सांगण्यावरून म्हणजे सारंग भाऊजींनी त्या आईंना देवळात पाठवले होते आणि यांनी म्हणजे हिचं ऐकून आईंना देवळात पाठवले. तर ऐश्वर्या लगेच म्हणते की काय ग काय बडबडते तू, काही भांग वगैरे पेलीस की काय. ही अगोदर काय म्हणाले की मी आईंना देवळात पाठवले आणि आता काय म्हणते की सारंगने पाठवले. अगं काय बोलतेस, अगं इतक्या खोट्या स्टोऱ्या नाही बनवायच्या म्हणून इतका गोंधळ होतो. तेव्हा आता जानकी म्हणते की ऐश्वर्या काय अगं बास कर. तेव्हा ऐश्वर्या मात्र जानकीला काही बोलून देत नाही आणि जानकीला म्हणते की जानकी अगं तू बास कर, लाच देण्यासाठी तू आमच्या घरात घुसली होती म्हणून तू इतके पैसे घेऊन आली होतीस ना. आणि काय ग इतके पैसे तू कुठून आणले, तू आणि तुझ्या नवऱ्याने मिळून चोरी केली की काय. तेव्हा आता जानकी भयंकर चिडते आणि ऐश्वर्यावर ओरडते की ऐश्वर्या. तेव्हा आता जानकीने ऐश्वर्याला मारण्यासाठी हात वर उगारलेला असतो. तेव्हा जजेस आता जोरात ओरडतात की थांबा आणि जानकी रणदिवे स्वतःला आवरा असं म्हणतात, नाहीतर या स्पर्धेतून आम्ही तुम्हाला बाद करू असं म्हणतात. परंतु जानकीला आता खूपच वाईट वाटतं. नक्की ही काय परिस्थिती मी स्वतःवर ओढून घेतली याचं तिला आता टेन्शन येते. तेव्हा ऐश्वर्या अगदी तोऱ्यात जानकीकडे पाहत तिचा हात खाली करते. त्यानंतर आता इकडे बिचारी सुमित्रा आपली जानकीने देवळात बोलावलं म्हणून देवळात आलेली असते आणि अजून का जानकी आली नाही म्हणून केव्हाची तिची वाट पाहत असते. आणि तो सारंग सुद्धा आला नाही. फोन करायचा म्हटल्यानंतर फोन सुद्धा घरीच आहे म्हणून सुमित्रा आता वैतागते. आणि तेवढ्यात मात्र आता धावत तेथे ऋषिकेश येतो. ऋषिकेश तर आता सुमित्राकडे रागाने पाहतो परंतु सुमित्रा आता ऋषिकेशला पाहून तिला धक्का बसतो. तेव्हा ऋषिकेश लगेच टाळ्या वाजवतो, समोर येतो आणि मला वाटलंच होतं की जानकी कोणत्या तरी रणदिव्यांनाच भेटायला आली असेल म्हणून. तिच्या समोर मी डोकं जरी आपटलं ना तरी सुद्धा ती माझं काही ऐकणार नाही. ती तुम्हाला भेटणार म्हणजे भेटणारच. आणि सांगा कुठे आहे जानकी, मला सांगा की जानकी कुठे आहे. म्हणून तो आता जानकीला आवाज देतो. म्हणून तो आत मंदिरात जातो आणि जानकी बाहेर आहे असं रागाने तो आता जानकीला आवाज देतो.
देत असतो. तेव्हा आता सुमित्रा म्हणते की ऋषिकेश, अरे ऋषिकेश, जानकी येथे नाही आलेली. तेव्हा आता ऋषिकेश ऐकत नसतो, तो जानकीला आवाजच देतो आणि रणदिवे बाई, अहो तुम्ही इथे काय करतात? तेव्हा आता सुमित्रा म्हणते की हो, मी जानकीला भेटायला आले होते, परंतु जानकी अजून येथे नाही आली. तेव्हा आता ऋषिकेश म्हणतो की म्हणजे रणदिवे बाई, तुम्हीच तिला येथे बोलावलं, मी तिला 1000 वेळेस सांगितलं, परंतु ऐकेन तर ती जानकी. आणि काय हो तुमचं काय? अहो रणदिवे बाई, तुम्हाला काय गरज आहे जानकीला भेटायची? ती तर चांगली बाई नाही. अहो तुमच्या घराचं तिने इतकं नुकसान केलं, मग काय गरज आहे तुम्हाला तिला असं वारंवार भेटायची? आणि हे बघा, तुमची मुलं याच गोष्टीचं भांडवल करतील आणि नवीन काहीतरी भांडण उभं करतील. सुमित्रा म्हणते की अरे ऋषिकेश, तू असा गैरसमज करून घेऊ नकोस. अरे मी जानकीलाच येथे भेटायला आले होते. तर आता ऋषिकेश म्हणतो की हे बघा, मला कोणाचंही म्हणजे रणदिव्यांचं नाव घेऊ नका, मला फक्त इतकं सांगा की आता जानकी कुठे आहे ते. तेव्हा सुमित्रा म्हणते की हो ना, तेच तर सांगते की मी जानकीला भेटायला इथे आले, परंतु जानकीचा मात्र येथे आल्यापासून पत्ता नाही. तेव्हा आता ऋषिकेशला सुद्धा टेन्शन येतं की जानकी येथे नाही, मग जानकी आहे तरी कुठे? त्यानंतर मात्र आता इकडे जे काही ऐश्वर्याचं आहे तर त्या बोलण्यावर आता सर्वजण विश्वास ठेवायला तयार होता. आणि जानकीला म्हणतात की जानकी मॅडम, आता तुमचं बास करा. तर जानकी म्हणते की ऐकून घ्या, परंतु आता ते सर म्हणतात की नाही मॅम, अहो सर्व काही ऐकून तर झाले आणि आमच्या डोळ्यांनी सुद्धा आम्ही सगळं बघितलं सुद्धा, पण आम्हाला निर्णय घ्यावाच लागेल. त्यामुळे तुम्ही एक काम करा, तुम्ही तुमच्या मिस्टरांना फोन करून बोलावून घ्या. तेव्हा आता जानकीला आणखीन धक्का बसतो. जानकी म्हणते की अहो त्यांना कशाला? तर आता ते सर म्हणतात की सांगतो, त्यांना फक्त अगोदर येऊन द्या, मग सगळे सांगतो. तुम्ही पटकन त्यांना फोन करा आणि नाहीतर स्पर्धेतून तुम्हाला बाद करावं लागेल. आता जानकी आपल्या पर्समधून मोबाईल काढतच असते. तोच लगेच ऐश्वर्या म्हणते की काय गं स्लो इमोशन, जरा स्पीडने काम कर ना. आणि काय फोनमध्ये बॅलन्स नाही? सारंग द्या बरं तिला फोन करण्यासाठी. तेव्हा सारंग तर लगेच खुश होऊन फोन द्यायला तयार होतो आणि दोघेही अगदी खुश होतात. तेव्हा जानकी एकही शब्द न बोलता ऋषिकेशला कॉल करते. तेव्हा ऋषिकेश फोन उचलतो आणि काय ग जानकी, झाली का पूजा करून? तेव्हा लगेच जानकी रडतच म्हणते की ऋषिकेश. तेव्हा आता ऋषिकेश वैतागून म्हणतो की हे पग ऋषिकेश करू नको आणि आता लगेच ताबडतोब घरी ये आणि तुम्हाला इकडे यावं लागेल असं म्हटल्यानंतर आता ऋषिकेश पुन्हा रागवून म्हणतो की काय मला यावं लागेल? आहेस कुठे तू? तेव्हा जानकी सांगते की आपल्या घरी आशीर्वाद बंगल्यावर असं म्हटल्यानंतर आता ऋषिकेशला खूप राग येतो. ऋषिकेश रागाने म्हणतो की हे पग जानकी, तेथे तू काय करतेस? ते आपलं घर नाही, मी तुला सांगितले. तेव्हा ऐश्वर्या आणि सारंग या दोघांना खूप असं हसायला येत असतं. ऋषिकेश म्हणतो की त्या घरात मी पाय सुद्धा ठेवणार नाही. तेव्हा आता जानकी म्हणते की ऋषिकेश प्लीज. तेव्हा आता ऋषिकेश वैतागून म्हणतो की हे पग, मी तुला एकदा सांगितलं की मी तेथे पाय सुद्धा नाही ठेवणार. तेव्हा आता जानकी रडत म्हणते की ऋषिकेश खूप मोठा प्रॉब्लेम झाला. तेव्हा आता लगेच प्रॉब्लेम म्हटल्यानंतर ऋषिकेश लगेच जायला तयार होतो. येतो मी असं बोलून फोन ठेवतो. तर सुमित्रा विचारते की काय रे ऋषिकेश, काय झालं? आणि फोनवर जानकीच होती ना, मग कुठे आहे जानकी? तेव्हा आता ऋषिकेश काही उत्तर न देता डायरेक्ट तिथून निघून जातो. तेव्हा आता सुमित्राला टेन्शन येते आणि इकडे जानकी वाटच पाहत असते ऋषिकेश कधी येतील म्हणून. तोपर्यंत आता हे जेजेश आणि जे काही कश्यप सर आणि हे नाईक सर आहे त्या सगळ्यामध्ये चर्चा सुरू असते. जानकी मात्र ऋषिकेशची वाट पाहत असते. आणि मित्रांनो, हा भाग येथे संपतो. तर पुढील भागामध्ये ऋषिकेश येतो आणि जानकीला विचारतो की जानकी काय झालं? तर लगेच आता ते सर पुढे येतात आणि ऋषिकेश, रणदिवे, मी सांगतो तुम्हाला की काय झाले ते, आणि म्हणतात की तुमच्या बायकोला लाच देताना आम्ही रंगे हात पकडले. ते ऐकल्यानंतर ऋषिकेशच्या पायाखालची जमीन हादरते. तेव्हा आता ऋषिकेशला भयंकर राग आल्यानंतर तो जानकीला म्हणतो की मी तुला सांगितलं होतं की या स्पर्धेत आणि ह्या लोकांना तू एकत्र आणू नकोस. तेव्हा आता जानकी ऋषिकेशच्या हातापाया पडते आणि म्हणते की माझी चूक झाली, त्या ऐश्वर्याचं मी ऐकलं आणि तिने मला फसवलं. तेव्हा आता लगेच ऋषिकेश म्हणतो की तू तरी काय वेगळं केलंस? तू सुद्धा मला फसवलंस ना. आणि आता स्पर्धा सुरू होते, परंतु ऋषिकेश एकही शब्द जानकीशी बोलायला तयार नसतो आणि आता स्पर्धेची शेवटची आता वेळ असते, पण तरी सुद्धा ऋषिकेश ऐकत नाही. तो आपापल्या परीने ती टँक भरत असतो. जानकी त्याला समजवण्याचा खूप प्रयत्न करते, परंतु ऋषिकेश मात्र काही ऐकत नाही. आणि तेवढ्यात सारंग आणि ऐश्वर्या दोघांना खूप असा आनंद होतो. आणि आता जानकीच्या हातातील बादली खाली पडलेली असते, तर ऋषिकेश धावतच येतो. तेव्हा ओवी सुद्धा जोरात आई असे ओरडते आणि ऋषिकेश धावत आल्यामुळे आता मात्र हे यांची स्पर्धा ते जिंकणार असतात. तेव्हा पुढे काय होतं हे पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा. धन्यवाद.